के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ता नुकताच झालेला मीरा भाईंदरचा जो काय पोलीस भरतीचा 2024चा पेपर आहे तो आपण इन डिटेल एक्सप्लेनेशनला घेतलेला आहे। या एक्सप्लेनेशनमध्ये आपण मराठीचे 2 पार्ट टाकलेले, त्याचबरोबर बुद्धिमापनचा एक 3रा पार्ट टाकलेला आहे आणि आजच्या या बुद्धिमापनच्या 4थ्या पार्टमध्ये आपण राहिलेले बुद्धिमापनचे क्वेश्चन घेणार आहोत। ज्यावेळेस आपण मराठीचे क्वेश्चन डील करत होतो त्यावेळेस ऑप्शनवरून उत्तराकडे कसं गेलं पाहिजे याच्याकडे आपण विचार केला। बुद्धिमापनचे क्वेश्चन डील करत असताना आपण ऑप्शन तर इलिमिनेट करतोच, पण सुरुवातीला कोणता प्रश्न निवडायला पाहिजे होता याच्याकडे आपण भर दिला। सपोज कॅलेंडरचे 3 प्रश्न आहेत, त्याच्यानंतर अंकमालेवरती आपल्याला माहिती आहे घन आणि वर्ग याच्यावरती क्वेश्चन असतात, म्हणजे असतात। पटकन तिथं जाऊन घनाचं लॉजिक अप्लाय होते का, वर्गाचं लॉजिक अप्लाय होते का, या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी ते प्रॉब्लेम बघितले। तर ते या सिरीजमध्ये आपण नेक्स्ट मग अंकगणित घेऊ, त्याच्यानंतर पुढं JS GK जे काय असेल ते व्हॉटेवर ते आपण पुढं कंटिन्युअस सिरीजमध्ये आपण घेणार आहे। आणि याच्यानंतर आपण पुढं नवी मुंबईचा झालेला रिसेंटचा पेपर आणि पाठीमागचा मुंबईचा पेपर असं कॉम्बिनेशन करून, जेणेकरून जे विद्यार्थी मुंबईसाठी फॉर्म भरतात त्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा हा आपला या ठिकाणी उद्देश आहे। थोडा प्रमोशनचा पार्ट असा की आपल्या के सागर पब्लिकेशनचे खूप असे मोठे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। बरेच वर्षापासून के सागर पब्लिकेशन हे पुस्तकांच्या क्षेत्रामध्ये अत्यंतिक नावाजलेली एक संस्था आहे। होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। जे विद्यार्थी ज्यांना असं वाटतं की बाबा आता नाही आपला मुंबईचा पेपर निघाला पाहिजे, अजून ठाण्याचा पेपर व्हायचा आहे, तर त्या विद्यार्थी मित्रांना माझं कळकळीचं सांगणं आहे की बाबा तुम्ही सुरुवातीला प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह करा। प्रश्नपत्रिका केल्याशिवाय रिझल्ट निघत नाही। आणि जर तुम्ही मी आत्ता यूट्यूबला किती व्हिडिओ घेतले असतील, हार्डली पुणे ग्रामीण घेतलाय, पुणे आयुक्तालय घेतलाय, नागपूर ग्रामीण घेतलाय आणि मुंबई शहर नवी मुंबईचा पेपर घेतलाय। ह्या 4 पेपरमधलेच ह्या पेपरमध्ये मला कितीतरी रिपिटेशन दिसतात। म्हणजे जर तुम्ही स्पष्टीकरण केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। तर ह्या ज्या काय 78 प्रश्नपत्रिका आहेत, ह्या 78 प्रश्नपत्रिका ह्या स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत। याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह याच्यामध्ये सर्वच्या सर्व इन्क्लूड केलेलं आहे। त्याच्यानंतर 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर म्हणजे आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरण याच्यासह दिलेले आहेत। त्याच्यानंतर 7000 प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न, तक्ते, मुद्दे व विवेचनाद्वारे 25,000हून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी या पुस्तकामार्फत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अत्यंतिक दर्जेदार असं पोलीस भरतीसाठी असलेलं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 याच्यामध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिका आहेत, त्यांचे विश्लेषण व स्पष्टीकरण याच्यासह 25 निवडक प्रश्नपत्रिका व त्याचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे। संपूर्ण बुद्धिमापन म्हणून आपलं बुद्धिमापनचं पुस्तक आहे। या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र शासनाचं जे काही शिक्षण संचालनालय आहे त्या शिक्षण संचालनालयाकडून या पुस्तकाला सर्वोत्कृष्ट म्हणजे उत्तम प्रकाशन असं या पुस्तकाला नामांकन दिलेलं आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी चालकसाठी फॉर्म भरतात त्या विद्यार्थी मित्रांसाठी आपले चालकचे 2 बुक आहेत। त्याच्यामधले ह्याच्यामध्ये ही नवीन एडिशन आहे, पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं या पुस्तकाचं आपल्याला पाहायला भेटतं। त्याच्यानंतर हेच सेम पुस्तक आहे, पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे कायदे व नियम। त्या ठिकाणी जे काही वाहतुकीबद्दलचे असणारे जे काही सिम्बॉल्स असतील ते सगळेच्या सगळे या पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेले, शिवाय 2023 मध्ये झालेल्या आणि 21 मध्ये झालेल्या सर्वच्या सर्व प्रश्न जे काही वाहतुकीच्या संदर्भात असतील ते देखील याच्यामध्ये सगळे इन्क्लूड केलेले आहेत। शिवाय जो काय नवीन मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम आहे 2019चा त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊन जे काही इन्क्लूड केले आहे ते देखील या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर जीकेचं पोलीस भरतीसाठी खास पुस्तक आहे, पोलीस भरतीसाठी उपयुक्त असं 47वी आवृत्ती आहे, स्मॉलेस्ट जनरल नॉलेज। बघा, स्मॉलेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडी 2024 सह याच्यामध्ये सगळे दिलेले आहे। अशोक सराफ यांना आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचा आत्ताचा जो काय
महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो दिलेला आहे आणि ऑस्कर पुरस्कार विजेते जे काय आहेत, शिवाय TCS असेल, IBPS असेल, MPSCच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्यासाठी हे GKचं अत्यंतिक उपयुक्त असलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर संपूर्ण मराठी, या संपूर्ण मराठी पुस्तकाचं वैशिष्ट्य असं याच्यामध्ये शब्दसंग्रह आणि व्याकरण असं दोन्ही दिलेलं आहे. सागर पब्लिकेशनचं जे काही शब्दसंग्रहाचं मराठीचं पुस्तक आहे हे MPSCच्या क्षेत्रातील सर्वात दर्जेदार पुस्तक समजलं जातं. आणि आपण आता बघतोय की जर मराठीचे जे क्वेश्चन बघत असाल तर त्या क्वेश्चनमध्ये अलंकारिक शब्द विचारले, समानार्थी शब्द विचारलेत, काही ठिकाणी वाक्यप्रचार म्हणी विचारलेत. मग तुमचा जे काही शब्दशक्ती आहे या शब्दशक्तीवरती तुमची कमांड असणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. मग हे जे काही संपूर्ण मराठीचं पुस्तक आहे याच्यामध्ये शब्दसंग्रह प्लस व्याकरण असं दिलेलं आहे. याच्यामध्ये या पुस्तकामध्ये साधारणतः 1000 वाक्यप्रचार, 500 म्हणींचा त्या ठिकाणी समावेश करून 20,000पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी त्या ठिकाणी करून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाचं देखील वैशिष्ट्य असं की जे महाराष्ट्र शासनाचं शिक्षण संचालनालय आहे या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून उत्कृष्ट पुस्तक म्हणून, दर्जेदार पुस्तक म्हणून त्या ठिकाणी नामांकन दिले गेलेलं आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक प्रमोद हुमने सरांचं त्या ठिकाणी समग्र अंकगणित म्हणून पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं बुद्धिमत्ता आहे तसं आपलं अंकगणितचं देखील पुस्तक आहे. आणि आपण त्याच्यानंतर आपला हा मीरा भाईंदरचा जो काय पेपर आहे हा आपण डिस्कशनला घेतला होता. या पेपरमध्ये आपण मराठी बघितलेलं आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचा एक पार्ट बघितलेला आहे आणि बुद्धिमापनच्या पुढच्या पार्टमध्ये आपण त्या ठिकाणी पुढं चाललेलो आहोत. आपण 11 नंबरचा क्वेश्चन बघितला होता. जेवढे बुद्धिमापनच्या रिलेटेड आहेत तेवढे क्वेश्चन आपण घेणार आहोत. आता बघा, या 16 नंबरचा क्वेश्चन आहे. सोप्या स्वरूपाचा प्रश्न होता, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. थोडी इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, पण ज्याच्याकडं क्वेश्चन पेपर तुम्ही तुमच्याकडे घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला हे दिसेल. आणि थोडी 720 मध्ये वगैरे जर क्लॅरिटी ठेवली तर तुम्हाला अजून चांगलं त्या पद्धतीने दिसू शकतं. इथं असं म्हटलेलं आहे की जी काही जी वर्षा आहे, वर्षा ही शैलेजापेक्षा 187 दिवसांनी लहान आहे. काय म्हटलंय? वर्षा ही शैलेजापेक्षा 187 दिवसांनी लहान आहे. जर तिचा जन्म रविवारी झाला असेल तर शैलेजाचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न तुमच्या समोर असेल, या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे ते नव्हतं. मग आता हा क्वेश्चन सोडवायचा कसा? बघा, हा क्वेश्चन सोडवायचा कसा? बेसिकली गोष्ट आहे, वर्षा ही शैलेजापेक्षा लहान आहे म्हणजे मोठी कोण आहे? मोठी आहे शैलेजा. मोठी कोण आहे? शैलेजा. वर्षा ही शैलेजापेक्षा लहान आहे याचाच अर्थ काय होतो? शैलेजा ही कोणापेक्षा? वर्षापेक्षा कशी आहे? मोठी आहे. कशी आहे? मोठी आहे. आणि किती दिवसांनी ती मोठी आहे? तर 187 दिवसांनी ती मोठी आहे. 187 दिवसांनी ती मोठी आहे. कॅलेंडरचं सेम उदाहरण आहे आणि याच्यामध्ये आपल्याला वार काढायला विचारलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे कॅलेंडरवरती. वयवारी, कॅलेंडर, घड्याळ क्वेश्चन असतात म्हणजे असतातच. त्याच्यानंतर रेग्युलर आपली वर्णमाला आहे. वर्णमालेवरती 1, 2, 3 क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटणारच. त्याच्यानंतर अंक, जी काय अंकांची सिरीज असते त्या सिरीजमध्ये आपण बघितलं एक कोडं होतं आणि बाकीच्या सिरीजमध्ये 2-3 प्रश्न विचारलेत. वर्ग, घन, वर्गांमधून वर्ग वजा केलाय असं, म्हणजे त्या पॅटर्नमध्ये 100% क्वेश्चन असतो म्हणजे असतो. आता काय करायचं? हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला माहिती आहे 187 दिवसानं ही शैलेजा काय आहे? ह्या वर्षापेक्षा मोठी आहे. मग काय करायचं? 187 ला 7 न भागायचं. आपण बघतो 7 नच भागतो आपण. कोणता जरी प्रॉब्लेम असेल तर 7 न भागतो. मग 7 न 187 भागा. 7 एके 7, 7 दुने 14, 7 दुने 14, 18तून 14 गेले, किती उरले? 4 उरले. आता हे वरचे 7 आहेत ते ह्याच्यावरती लिहिले, किती झाले? 47. परत आता 7 न भाग द्या. 7 न भाग गेल्यावरती आपल्याला माहिती आहे 7 सकून 42, 7 7 49 म्हणजे 7 सकून 42 न भाग गेला. मग 47 वजा 42, 47 वजा 42, बाकी किती उरली? 5. आपल्याला भाग किती झाला त्याचा काही विषय नाही, आपल्याला मतलब कोणाचा आहे? बाकी किती आली? 5 आली. 5. आता ही जी काही
ही जी काही शैलेजा आहे ह्या शैलेजाचं आपल्याला काढायचंय. वर्षा ही कशी आहे, लहान आहे, तिचा जन्म कधी झालाय, रविवारी झालाय. आणि शैलेजा ही कशी आहे, शैलेजा ही मोठी आहे. जर वर्षा रविवारी जन्मलेली असेल आणि ही जर मोठी असेल तर हिचा जन्म कधी झाला असणार आहे, जी मोठा व्यक्ती असतो तिचा जन्म अगोदर झालेला असतो. असं समजा की माझा जन्म मार्च महिन्यामध्ये झालाय आणि तुमचा डिसेंबरमध्ये झालाय आणि डिसेंबर मधली जर तारीख दिली असेल आणि मी तुमच्यापेक्षा मोठा आहे तर माझी तारीख, माझा वार काढत असताना, म्हणजे माझ्या जन्माचा वार काढत असताना मी तुमच्यापेक्षा मोठा आहे, तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे. माझा जन्म मार्च मध्ये झालाय, तुमचा जन्म डिसेंबर मध्ये झालाय आणि तुमचा वार दिलाय, असं समजा की तुमचा रविवार दिलाय. आता मला सांगा की माझ्या जन्माचा वार काढत असताना त्या तुमच्या वारामध्ये ऍड करणार बाकी का वजा करणार, बट ऑब्वियस वजा करणार. कारण आपल्याला मागची तारीख काढायची, मोठा असतो म्हणजे काय काढायचं असतं, मागची काढायची असते. शैलेजा ही मोठी आहे, वर्षा ही लहान आहे. ह्या वर्षाचा वार दिलेला आहे, वार दिलेला आहे रविवार. ह्या रविवार मधून बाकी किती आली, 5 आली. ही 5 ह्याच्यातून वजा करायची. मग रविवारच्या अगोदर 5 दिवस मोजा. सपोज हा रविवार आहे, शनिवार, शुक्रवार, त्याच्यानंतर गुरुवार, बुधवार आणि मंगळवार. म्हणजे मंगळवारी शैलेजाचा जन्म झालेला असेल असं या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, मी ह्याला सोप्या कॅटेगरीतला प्रश्न म्हणेन. हा सोप्पा प्रश्न होता, कसाच चुकायला नको होता. म्हणजे ज्याला मेरिटमध्ये बसायचे त्याचा हा प्रश्न कसाच चुकता कामा नये. ओके, पुढचा प्रश्न. - 21 नंबरचा प्रश्न. 21 नंबरच्या प्रश्नामध्ये विचारले की खालीलपैकी चुकीचे पद ओळखा. चुकीचे पद ओळखा म्हणजे ह्याच्यातलं काहीतरी चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर ही एक संख्या मला दिली होती आणि ह्या संख्येमध्ये काय चुकीचं आहे हे त्या ठिकाणी शोधायला लावलं होतं. मग आता हे बघत असताना काहीतरी इथं पण प्रिंटिंग मिस्टेक आहे. आता बघा, 85 मधून जर 9 वजा केले, बघा 85 मधून जर 9 वजा केले तर उत्तर किती आलं, इथं 68 आहे, 68. 85 मधून जर 9 वजा केले, अल्टरनेट सिरीज दिले, 75 वजा 76 केलं. बघा 75 वजा 76, मग इथं 15 झाले, 9 6 15, म्हणजे उत्तर किती आलं, 9. म्हणजे ह्या दोघांमधला फरक किती आहे, 9 आहे. त्याच्यानंतर या दोघांमधला फरक किती असायला पाहिजे, 9च असायला पाहिजे. म्हणजे 76 मधून जर 9 गेले तर उत्तर किती राहायला पाहिजे, बघा इथं झाले 16, 9 8 16, 68, 9 8 16, म्हणजे इथं 68. ओके, इथं 68 असायला पाहिजे होतं. 9 वजा 9 वजा 9चे, म्हणजे सेम तसंच ह्या ठिकाणी पण काय 61 आणि 70 ह्यांचा जर विचार केला, इथं पण गॅप कितीचा आहे, 9चाच आहे. इथं पण गॅप कितीचा आहे, 9चा. आणि ह्या 70 मध्ये हिता आकडा किती पाहिजे, थोडे ऑप्शनचाच विषय आहे. 70 आणि 70 म्हणजे हिथं पाहिजे होती 79. बघा हिथं पाहिजे होती 79. 79 मधून 9 वजा केले, उत्तर किती झालं, 70. बघा उत्तर किती झालं, 70. आणि ह्या 70 मधून 9 वजा केले, उत्तर किती झालं, 61. पण या ठिकाणी वजा 9 वजा 9 ची सिरीज त्या ठिकाणी दिली होती आणि वजा 9 वजा 9 ची सिरीज दिल्यानंतर 76 आणि 4 80 आणि 76 मधून किती दिले, 76 वजा 68, 76 वजा 68, इथं 16 8. हां, मग इथं 76 मधून जर 76 मधून जर 9 वजा केले
तिथे इथं यायला पाहिजे होतं 67, तिथं दिले 68. याच्यावरून ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर राहील. ओके, ऑप्शन नंबर थोडं प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे ते आकडे समजायला मला थोडा वेळ लागला, कारण तुमच्याकडे तुम्ही प्रिंट ठेवा त्यासाठी, कारण प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे हे समजायला थोडं जड जाते. म्हणजे हिथं आकडे काय होते, हिथं 68 होतं, हिथं 79 होतं. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये काय दिलंय, -9 काय दिलेली अल्टरनेट सिरीज दिलेले. जर यदा कदाचित विद्यार्थी मित्रांनो हा मॉडरेट लेवलचा प्रश्न होता, त्या प्रेशर खाली बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना अल्टरनेट सिरीज आहे का, एक पहिल्यांदा तुम्ही माझी पाठीमागची व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी काय सांगितलेलं आहे की पहिल्यांदा काय करायची, वजाबाकी बेरीज करायची. या ठिकाणी सहजासहजी समजण्यासारखी गोष्ट काय होती, आता हा जर प्रश्न तुम्ही समजायला घेतला बघा, हा जर प्रश्न तुम्ही समजायला घेतला तर ह्या समजत असताना या प्रश्नामध्ये विषय काय आहे की हिथं 68 आहे बघा, हिथं 68 आहे, हिथं 79 आहे, 79 आणि 70 हिथं 9चा लगेच गॅप कळून येतो, पण बाकी इकडे कळत नाही. 61 आणि 70 मध्ये 9चा गॅप आहे, हिथं पण गॅप लगेच कळून येतो बरं का. पण 85 to 76 असा गॅप लगेच सहजासहजी कळता आला नसता, अल्टरनेट सिरीज होते. आणि विद्यार्थी मित्रांनो परत मी तुम्हाला तीच सांगतो की यदा कदाचित जर मला ह्याचं लॉजिक लागलं नसतं तर सरळ मी ऑप्शन नंबर 3 मारला असता आणि माझं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आलं असतं. बघा मागचा मी बुद्धिमापनच्या ह्याच्यामध्ये मागचा एक क्वेश्चन मी सांगितलं होता, तो माझा रॉंग आला होता. त्या लेक्चरमध्ये, माझ्या मागच्या लेक्चरमध्ये मी 2 क्वेश्चन असे सांगितलेत की बाबा हे मला सुटले नसते तर मी डिरेक्टली ऑप्शन नंबर 3 मार्क केला असता. हा देखील हिथं जर सिरीजचा मला अंदाज लागला नसता तर काहीतरी मला मार्क करणंच करणे. आणि दुसरी गोष्ट मी एक कायम लॉजिक सांगत असतो, चढत्या क्रमाने मांडा तुम्ही. 61, 68, 70 आणि 76 ह्यातला जो 2 नंबरचा असतो ना, शक्यतो तिथं उत्तर ठेवलेलं असतं. म्हणजे चढत्या क्रमाने मांडायचं, जे 2 नंबरला असेल त्याला शक्यतो उत्तर ठेवण्याचं जास्तीत जास्त चान्सेस असतात. यावरून देखील मी ऑप्शन नंबर 3 ला मार्क केलं असतं या लॉजिकनं. म्हणजे जर यदा कदाचित मला काहीच लॉजिक नाही लागलं, माझं असं समजा की माझा ब्रेन बंद पडलाय, त्याच ठिकाणी मी तसं लॉजिक वापरतो, डायरेक्ट ऑप्शन नंबर 3 ला टिक करतो आणि पुढे चालतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की अल्टरनेट 99ची जी काय मायनसची ती सिरीज त्या ठिकाणी अप्लाय केलेली आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तुम्ही थोडं प्रिंट कमी झाल्यामुळे तुम्ही तुमच्याकडे क्वेश्चन पेपर ठेवा, त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. प्रिंटरला कीबोर्ड म्हणले, कीबोर्डला माऊस म्हटले, माऊसला स्पीकर म्हटले, तर टायपिंग कशाच्या साह्याने करता येईल. लक्षात घ्या, बरेचशा वेळा असं ठिकाणी म्हटले की दप्तराला पेन म्हटले, पेनाला वही म्हटले, वहीला दौत म्हटले, तर खालीलपैकी लिहिणार कशाने असं वगैरे. हे ऑलरेडी PYQ होता, अत्यंतिक सोपा या कॅटेगरीतला हा प्रश्न होता. अशा टाईपच्या प्रश्नामध्ये कधीच सुरुवातीपासून सगळं वाचत बसायचं नाही. आपल्या लक्षात नाही, प्रिंटरला कीबोर्ड, कीबोर्डला माऊस, पुढचं वाचत नको बसू, क्वेश्चन हिथे हिथून वाच. टायपिंग कशाच्या साह्याने करणार, टायपिंग कशाने करतो आपण, कीबोर्डनं करतो. मग कीबोर्डला काय म्हटले, कीबोर्डला माऊस म्हटले आहे. म्हणजे सरळ या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 माऊस असं राहील, माऊस असं राहील. आलं उत्तर, म्हणजे सहजासहजी मला त्या प्रश्नाचं उत्तर आलं. पुढचा 23 नंबरचा क्वेश्चन. हा जो काही 23 नंबरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, तो ऑलरेडी मी माझे जे मागचे लेक्चर्स आहेत त्या मागच्या लेक्चर्समध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे. बघा, मागच्या लेक्चर्समध्ये मी तो एक्सप्लेन करून सांगितलंय की अशा टाईपचा प्रश्न कसा सोडवायचा. प्रश्न सोप्या कॅटेगरीतला होता. ऑलरेडी पोलीस भरतीचा हा PYQ आहे, रिपीट झालेला आहे. फक्त मी तुम्हाला मागच तो क्वेश्चनच सांगत असताना असं की आत्ता मेका दिल्यात, झाडं दिलेत, खांब देतील, काही देतील आणि विचारतील की त्याच्यातलं अंतर काढा. काय म्हणते, एका रांगेमध्ये 9 झाडे आहेत. किती, 9 झाडे आहेत. 2 झाडांमधील अंतर किती दिले, 4 मीटर दिले. तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामधील अंतर किती, म्हणजे टोटल अंतर किती, असा प्रश्न विचारलेला आहे. मी तुम्हाला दोन्ही लॉजिकनं सोडवून दाखवणार. बघा, दोन्ही पद्धतीनं सोडवून दाखवणार. आपल्याला ते काय म्हणतायत की बाबा टोटल झाडं किती आहेत, 9. मग 9 झाडं त्या ठिकाणी काढायची. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तुम्ही एक्झामच्या टाइममध्ये जरी अशा 9 रेषा मारल्या असत्या तरी काय प्रॉब्लेम नसता. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, ह्या दोघांमधलं अंतर किती आहे, 4 आहे. ह्या दोघांमधलं अंतर किती आहे, 4 मीटर. असे अंतर किती होता तो, जरी झाडं 9 असली तरी अंतर त्याच्यापेक्षा नेहमी 1 कमीच होतात, एवढं लक्षात ठेवा. आत्ता झाडे दिलेत, उद्या ते परीक्षेमध्ये काय देतात ह्याच्या अगोदरचा PYQ काढून बघा, त्यांनी खांब दिलेत, खांब
एवढे बाबा 51 खांब आहेत, प्रत्येक खांबामधलं टोटल 51 खांब आहेत, प्रत्येक खांबामधलं अंतर हे 9 मीटर आहे. तर पहिल्या खांबापासून शेवटच्या खांबापासून अंतर किती किंवा टोटल अंतर किती बघा असं विचारलं जातं. नेहमी खांबांची संख्या, झाडांची संख्या ही अंतरापेक्षा 1 न अधिकच राहणार. एवढं सोपं लॉजिक तुम्ही वहीच्या तिथं लिहून ठेवा, असले सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सुटणार. आता बघा टोटल झाडं किती दिलेत, 9 दिलेत. बघा टोटल झाडं किती दिलेत, 9 दिलेत. पण अंतर हे ह्याच्यापेक्षा 1 न कमीच असतं. म्हणजे 9 वजा 1 केलं उत्तर किती येईल, 8 येईल. 8 हे त्या सगळ्या ह्याच्यामधलं काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे. अंतर हे नेहमी 1 न कमी येतं. मग आता बघा हिथं हे एक अंतर झालं, हे दुसरं अंतर झालं, हे तिसरं अंतर झालं, हे चौथं अंतर झालं, हे 5वं अंतर झालं, हे 6वं अंतर झालं, हे 7वं अंतर झालं आणि हे 8वं अंतर झालं. आणि झाडं किती टोटल, झाडं आहेत 9 आणि अंतर किती भरलंय, अंतर भरले 8. अंतर किती भरलंय, गॅप किती भरलाय, 8 भरलाय. आणि त्यांनी काय सांगितलंय, दोघांमधला गॅप किती आहे, 2 झाडांमधला अंतर किती आहे, 4 मीटर आहे. आणि मग टोटल अंतर किती भरलेत, 8 भरलेत. मग 8 गुणुले 4 केलं तर उत्तर किती येईल, 32 मीटर. किती, 32 मीटर. अशा पद्धतीने त्या झाडातलं अंतर असणार आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, जेवढे खांब दिलेत, उद्या परीक्षेमध्ये फिरवून तुम्हाला प्रश्न विचारला की उद्या बाबा झाडं एवढे एवढेत, खांब एवढे एवढेत असं दिलेलं आहे तुम्हाला. सपोज 9 ही तर त्यांनी सांगितलं, आपण हाच प्रॉब्लेम घेऊ. बघा प्रॉब्लेम आपला पण तयार करू. असं समजा की 51 झाडे दिलेत बघा, किंवा काय दिलेत, 51 खांब दिलेत आणि प्रत्येक ह्याच्यामधलं 5 मीटर एवढं अंतर आहे. तर पहिला खांब ते 51 नंबरचा खांब याच्यामधलं अंतर किती, सोडवा तुम्ही. बघा कमेंट बॉक्समध्ये सांगा सोडवून मला किती येतं उत्तर दे. बघा मी पॉज करा व्हिडिओ आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला सोडवून दाखवा. आता बघा पॉज केल्यानंतर आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. काय करायचं, तोंडीच करायचं, तोंडीच करायचं. पॉज करा आणि तोंडीच उत्तर काढा. 51 झाडे दिलेत किंवा 51 खांब दिलेत. 51 खांब दिलेत म्हणजे मला जर अंतर काढायचं असेल तर अंतर हे नेहमी 1 न काय असतं, कमी असतं. म्हणजे 51 वजा 1 केलं उत्तर किती झालं, 50. 50 हे मला अंतर भेटणार. आणि एका ह्याच्यामधलं अंतर किती आहे, एका ह्याच्यामधला म्हणजे 2 खांबातला किंवा 2 झाडातला गॅप किती आहे, 5 मीटर दिलेलं. किती दिलेलं आहे, 5 मीटर. एकूण अंतर किती आहेत, 50 आहेत. मग 50 गुणिले 5, 50 गुणिले 5, 5 5 25. म्हणजे पहिल्या खांबापासून तो शेवटचा खांब हा 250 मीटर अंतरावरती असणार आहे. किती मीटर अंतरावरती असणार आहे, 250 मीटर अंतरावरती असणार आहे. म्हणजे एक कन्सेप्ट डोक्यात ठेवायची, झाडे विचारली, खांब विचारले. बघा झाडे विचारले, खांब विचारले तर जेवढी संख्या दिली असेल त्याच्यापेक्षा 1 न कमी अंतर असतं. तेवढ्यापेक्षा 1 न कमी अंतर असतं. 100% हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. मग आता बघा आपण जर त्या प्रश्नाकडे आलो तर प्रश्नाचं उत्तर किती काढलं असतं, हे तर आता तोंडीच उत्तर काढा. टोटल झाडे किती आहेत, 9. आणि 9 झाडेत म्हणजे अंतर किती झाली, 8च झाली. 9 वजा 1 8 आणि एकातलं अंतर किती, 4 मीटर आहे. गुणिले 4 केलं, 8 चोक 32 म्हणजे 32 मीटर. इथं ऑप्शन नंबर 3 ला बहुतेक 32 मीटर होतं. 32 मीटर ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं काय राहिलं असतं, उत्तर राहिलं असतं. ओके, अशा पद्धतीनं हा प्रश्न झालेला आहे. पुढचा 24 नंबरचा प्रश्न. 24 नंबरचा प्रश्न थोडे प्रिंटिंग मिस्टेक आहे, ह्याच्यामध्ये वार दिलेला नाही. तुम्ही तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका ठेवा. बघा 24 नंबरच्या प्रश्नामध्ये 1 मे 2016 रोजी रविवार आहे. कॅलेंडरवरचा हा तिसरा प्रश्न आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पटापट कॅलेंडरवरचे प्रश्न सोडवून घ्या. तुम्हाला 100% मुंबईच्या पेपरला 1 ते 2 तरी कॅलेंडरवरचे प्रश्न येणार म्हणजे येणार. सगळ्या डेट बीट पाठ करा, सोडवण्याचं प्रॅक्टिस करा. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहेत, कशाच पद्धतीने चुकता कामा नये. 1 मे 2016 रोजी रविवार होता, तर 15 ऑगस्ट 2016 रोजी कोणता वार येईल. सेमच वर्ष दिले. बघा सेमच वर्ष दिले. आपण त्या ठिकाणी वार काढण्याचा प्रयत्न करू. काय आपल्या ऑप्शनची गरज नाही. काय म्हणतंय, मी मागच्याच लेक्चर, ज्यांनी कोणी माझा मागचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पहिल्यांदा पाहून घ्या. तुम्हाला लगेचच हा प्रश्न सुटणार. ज्या वेळेस मी अंकगणित घेत असेल, बुद्धिमत्ता घेत असेल, त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी पॉज करून तो प्रॉब्लेम सोडवून बघायचा. म्हणजे बघायचा तुमचं काय उत्तर येतंय. मी म्हणतो जास्तीत जास्त काय होणार आहे, चुकणार आहे. चुकलं तर चुकू द्यात, पण
त्याच्यानंतर मी ज्यावेळेस एक्सप्लेनेशन सांगेल त्यावेळेस तुमच्या तो कायमस्वरूपी तो प्रॉब्लेम लक्षात राहणार आहे. आणि ह्या टाईपचे प्रॉब्लेम मी ऑलरेडी माझे किती व्हिडिओ असतील हो, फक्त 3 ते 4च पेपर घेतलेत. त्या 4 पेपरमधला मी तुम्हाला 100% सांगतो. 23 नंबरचा क्वेश्चन ऑलरेडी घेतलेला आहे, 24 नंबरचा क्वेश्चन ऑलरेडी घेतलाय, त्याच्यावरचा कीबोर्ड माऊस त्या टाईपचा प्रश्न ऑलरेडी घेतलेला आहे, त्याच्यावरचा प्रश्न म्हणजे जिथून सुरुवात केली होती आपण हे असं अल्टरनेट सिरीज वगैरे प्रश्न ऑलरेडी घेतलेला आहे. त्याच्यानंतर गटात न बसणारे हे प्रश्न मी हे वयवारीचा प्रश्न की बाबा कोण कोणापेक्षा मोठा आहे कॅलेंडरचा प्रश्न ऑलरेडी घेतलेला आहे. म्हणजे हे प्रश्न ऑलरेडी माझे किती व्हिडिओ असतील हो, त्या ठराविक व्हिडिओमध्ये पण हे प्रश्न कव्हर होत आहेत. म्हणजे प्रश्नांचं त्या ठिकाणी रिपिटेशन आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला पास व्हायचं आहे ना त्यांनी पहिले क्वेश्चन पेपर इन डिटेल करा, त्याचा 100% रिझल्ट बसणार. आता काय म्हणते बघा, 1 मेला रविवार आहे. काय म्हणताय, 1 मेला रविवार आहे. 1 मेला रविवार आहे. तर 15 ऑगस्टला कोणता वार असेल हे 2016 साली. काय आपल्याला त्याच्याशी काय फेब्रुवारी येत नाही, त्याच्यामुळे सालाचा काय मतलब येत नाही. मग आपण काय करतो, शिल्लक राहिलेले दिवस म्हणजे शिल्लक राहिलेले दिवस त्याला एक्स्ट्रा डेज असं म्हणतो. शिल्लक राहिलेले दिवस, शिल्लक राहिलेले दिवस आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो. हा महिना कुठला आहे, मे महिना आहे. बघा आपल्याला जायचं आहे ऑगस्ट महिन्यापासून. मे, जून, जुलै आणि ऑगस्ट बघा आणि ऑगस्ट. आता बघा मे मधली 1 तारीख दिली आहे. मे मध्ये टोटल दिवस किती असतात, 31. ह्या 31 मधून 1 गेला म्हणजे शिल्लक दिवस किती राहिले, शिल्लक राहिले 30. आता पुढे बघा, मेच्या नंतर कुठला आहे, जून आहे. तर तुम्हाला मी मागच लॉजिक सांगितलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले. 30 दिवसांचा महिना असेल तर शिल्लक दिवस असतात 2. शिल्लक दिवस असतात 2 आणि 31 दिवसांचा महिना असेल तर शिल्लक असतात दिवस 3. शिल्लक राहिलेले दिवस किती असतात, एक्स्ट्रा डेज ज्याला म्हणतो आपण, एक्स्ट्रा डेज असतात 2 आणि 31 दिवसांचा महिना असेल तर एक्स्ट्रा डेज असतात 3. त्याच लॉजिकनं जून किती दिवसांचा आहे, 30 दिवसांचा आहे. म्हणजे शिल्लक राहिलेले म्हणजे एक्स्ट्रा दिवस किती असतील, 2 असतील. जुलै कितीचा आहे, 31चा आहे. म्हणजे एक्स्ट्रा डेज किती असतील, 3 असतील. किती असतील, 3 असतील. आणि ऑगस्ट कितीचा आहे, 31चा आहे. पण आपल्याला काढायचंय काय, 15 ऑगस्ट. त्यामुळे हा 31 कन्सिडर करायचा नाही. जी तारीख विचारली तेच शिल्लक राहिलेले दिवस मानायचे. आता करा कॅल्क्युलेशन. आता बघा शिल्लक राहिलेले दिवस आपल्याला काढायचे. 30 आणि हे 5, 2 आणि 3 5 आणि हे 15, 5 आणि हे 20 म्हणजे टोटल किती झाले, 50. हे 50 काय आले हो, हे 50 माझे आलेत शिल्लक राहिलेले दिवस. काय आलेत, शिल्लक दिवस. मग आता हे माझे शिल्लक राहिलेले दिवस आले तर मी काय करणार, त्या शिल्लक राहिलेल्या दिवसाला काय करणार, 7 भागणार. काय करणार, 7 भागणार. दिवस किती शिल्लक राहिले, 50 भागिले 7 केलं, 7 49. बघा 7 49, 50 वजा 49 बाकी किती राहील, बाकी राहील 1. आपलं मतलब कशाचे असतं, फक्त आणि फक्त बाकीचे असतं. जर बाकी 0 आली, बघा ह्याच प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांनी दिलेले आहे बघा, कामगार दिन म्हणजे 1 मेच. कामगार दिन 1 मेला आहे तर लाल बहादूर शास्त्री जयंती कधी येईल असा प्रश्न विचारलाय. सेम तिथंच फक्त कामगार दिन म्हणण्याच्या ऐवजी 1 मे म्हटलं. 1 मेला एवढा दिवस आहे तर 15 ऑगस्टला. म्हणजे एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये सेम पॅटर्नचे 2 प्रश्न विचारले. सेम पॅटर्नचे दोन्हीकडे सुरुवातीची तारीख पण सेमच दिली. 1 मे एकदा दिलंय आणि त्याचं विचारलंय 15 ऑगस्ट कधी येईल आणि त्याच वेळी तिथंच 1 मे म्हणजेच कामगार दिन या दिवशी आलाय तर त्या दिवशी लाल बहादूर शास्त्री जयंती म्हणजे 2 ऑक्टोबरला कधी येईल. सेम क्वेश्चन विचारलेले म्हणजे त्यांनी फक्त हे वार फिरवले. दोन्ही प्रश्न सोपे होते. 2 मार्क तर डोळे झाकून पडायला पाहिजे होते. मग आता बघा तुम्हाला मी सांगितलं बाकी जर 0 आली तर तोच वार येतो आणि बाकी जर जास्त आली तर त्यापासून दिवस मोजायचे. जर मला सांगा 1 मेला रविवार असेल, आपला रविवार आला होता तर बाकी किती आली, 1. म्हणजे आपल्याला पुढचा दिवस काढायचा आहे. 1 मे हित आहे, 15 ऑगस्ट हित आहे म्हणजे पुढची तारीख करायची. म्हणजे बाकी त्याच्यामध्ये काय करणार हो, आपण बाकी त्याच्यामध्ये मिळवणार म्हणजे प्लस करणार. आता प्लस केली तर आपला वार कुठला होता, रविवार. रविवारच्या पुढचा वार कुठला असेल, सोमवार असेल. म्हणजेच
15 ऑगस्ट 2016 रोजी सोमवार असेल. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं काय राहील, उत्तर राहील. ओके, ऑप्शन नंबर 1 त्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. ओके, अशा पद्धतीनं हिथून आता जीकेचे प्रश्न चालू होतात. 85 नंबरपासून आय थिंक पुढचे क्वेश्चन आपले आहेत. हां, 85 नंबरच्या क्वेश्चनपासून 85 नंबरचं क्वेश्चन. आता 85 झालं, 86 झालं, 87 नंबर. इथं काय विचारलंय त्यांनी, आकृती पहा आणि आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत असा क्वेश्चन विचारलेला आहे. आणि बघा, तुम्हाला जर आकृती तुमच्या पुढं दिसत असेल यदा कदाचित अशी आकृती आहे. आणि त्रिकोण आपल्याला मोजायचे आहेत. काय करायचं, अशा पॅटर्नमध्ये जर असा एक चौकोन आहे आणि त्याचे 2 कर्ण काढले आणि ह्याचे जर विचारले की ह्याच्यात एकूण त्रिकोण किती होतात, तर लक्षात ठेवायचं 1 2 3 आणि 4, 4 गुणिले 2 केलं की उत्तर किती येईल, 8. ह्याच्यामध्ये 8 त्रिकोण असतात. किती असतात, 8 त्रिकोण असतात. लक्षात ठेवायची ही डायग्राम, लक्षात ठेवायची ही डायग्राम, लक्षात ठेवायची. ह्याच्यामध्ये काप किती होतात, 1 2 3 आणि 4, 4 गुणिले 2 करायचं, 8 त्रिकोण याच्यामध्ये असणार. आता तुम्हाला मी दाखवतो 8 त्रिकोण कसे होतात. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, झाले 4. हा 5वा, त्याच्यानंतर ह्याच्या बरोबर अपोजिट असणार हा 6वा, बरोबर, हा 7वा आणि ह्याच्या बरोबर अपोजिट असणार तो 8वा. झाले 8 त्रिकोण. म्हणजे मध्येच किती असणार आहेत, 8 त्रिकोण असणार आहेत. मध्ये झाले 8, हा 9वा, हा 10वा, हा 11वा आणि हा 12वा. अशा पद्धतीनं ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि परत तेच लॉजिक वापरा, चढत्या क्रमाने सगळं मांडा. 10 12 14 आणि 16 आणि त्यातलं ऑप्शन नंबर जे काय 2ला असतं, चढत्या क्रमाने मांडल्यानंतर जो 2 नंबरला ऑप्शन असतो त्याच ठिकाणी शक्यतो उत्तर असतं. म्हणजे मगाच्या ठिकाणी पण लॉजिक लागलं असतं, हिथं पण लॉजिक लागलं असतं आणि तुमचं उत्तर बरोबर त्या ठिकाणी आलं असतं. ओके, झाला 87 नंबरचा क्वेश्चन झाला. 88 सोप्या सोप्या कॅटेगरीतले त्या ठिकाणी प्रश्न होते. मार्क पडण्यासारखा त्या ठिकाणी पेपर आपला होता. हां, आता बघा 89 नंबरचा प्रश्न आहे. एकोणनव्वद नंबरचा प्रश्न आहे. 89 नंबरच्या प्रश्नामध्ये काय, हा पण सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता बरं का. हा पण सोप्या कॅटेगरीतलाच प्रश्न म्हणता येईल, अवघड प्रश्न नव्हता. काय विचारले प्रश्नामध्ये, इथे विचारले सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल, किती वेळा काटकोन होईल. तुम्हाला मी काय सांगितलं, कॅलेंडर आणि घड्याळ करायचं म्हणजे करायचंच, कॅलेंडर आणि घड्याळ करायचं म्हणजे करायचं. काय विचारलंय की बाबा सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत, 7 पासून 11 वाजेपर्यंत घड्याळाचा जो का मिनिट काटा आणि तास काटा आहे याच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल असा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये एक गोष्ट अशी सगळ्यांना माहिती, बेसिक फॅक्ट आहे की एका तासामध्ये मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये 2 वेळा काटकोन होतो. किती वेळा काटकोन होतो, 2 वेळा. बघा, एका तासामध्ये मिनिट काटा आणि तास काटा याच्यामध्ये किती वेळा काटकोन होतो, 2 वेळा होतो. आता बघा मोजा, 7 ते 11 हे आपल्याला टायमिंग दिले. किती, 7 ते 11. मग 7 ते 8, 7 ते 9, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 आणि 10 ते 11 असे आपल्याला 4 तास दिलेले आहेत. मग आपल्याला माहिती आहे हे टोटल तास किती झाले, 4 तास झाले. आपलं लॉजिक काय, एका तासामध्ये 2 वेळा काटकोन होतो. मग तास किती दिले, 4. मग किती वेळा काटकोन होतो, 2 वेळा. मल्टिप्लाय बाय 2 केलं, उत्तर किती येणार, 8 येणार. ऑप्शन नंबर 1 लाच काय ठेवले, ऑप्शन नंबर 1 लाच इथं 8 वेळा असा ऑप्शन ठेवला होता. ज्याने पटकन ऑप्शन नंबर 1 उत्तर केले त्याचा 100% हा प्रश्न चुकणार आणि हातातला 1 मार्क जाणार, हातातला 1 मार्क जाणार. तुम्ही म्हणता सर कसं कसं, मी तुम्हाला वारंवार सांगितले जिथं आपण फसू शकतो त्या आणि त्याच ठिकाणी ऑप्शन नंबर 1 फ्रेम केलेला असतो. तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा, 8 वेळा हे उत्तर ऑप्शन नंबर 1 लाच फ्रेम केलेलं आहे.
8 वेळा हे ऑप्शन नंबर 1 लाच फ्रेम केलेलं आहे. त्यांना माहिती आहे की सगळ्यांना माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला की 2 वेळा एका तासात 2 वेळा काटकोन करतो, तास काटा आणि मिनिट काटा. हे पोरग काय करणार, 7 ते 11 मध्ये तास किती होतात, 4 तास होतात बघा. 8, 9, 10 आणि 11 4 तास झाले. 4 तास गुणिले 2 उत्तर किती 8. ऑप्शन नंबर 1 मारलं, खुशी खुशीत घरी आला आणि म्हणणार 100% पास होते. घरी आल्या म्हणणार राहिला उत्तर तर वेगळं दिले, 7च दिले. आणि मग त्याच्या लक्षात येणार की याच्यामध्ये हा जो काही तुम्ही घड्याळ आठवणा, घड्याळ, ह्या घड्याळामध्ये इथं असतात 12, इथं असतात 3, इथं असतात 6 आणि इथं असतात 9. आणि ज्या वेळेस 9 वाजतायत का ना बेट्या, ज्यावेळेस 9 वाजतायत त्यावेळेस ऑलरेडी एक काटकोन होतोच. त्याच्यामुळे ज्यावेळेस 9चं टायमिंग येणार आहे त्यावेळेस तुमचे त्या तासामध्ये फक्त आणि फक्त एकदाच काटकोन होणार आहे, दोनदा नव्हे. एकदाच काटकोन होणार आहे, दोनदा होणार नाही. कारण 9 वाजतानाच ऑलरेडीच काटकोन झालंय एकदा. त्याच्यामुळे दुसऱ्यांदा त्याच्यामध्ये काटकोन होणार नाही. एका तासामध्ये 2 वेळा काटकोन होतो, परंतु 9 असा आहे. किंवा सेम 3 पण बघा, 3 पण असं आहे, त्याच्यामध्ये काय होणार, एकदाच काटकोन होणार. यांनी बरोबर बघा टायमिंग असं घेतले 7 ते 11, 7 ते 11, की जेणेकरून इथं 9 आलं पाहिजे. 9 आलं की ती पोराच्या लक्षात येणार नाही की त्या ठिकाणी 9 म्हटलं की फक्त एकदाच काटकोन होतो. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, पण थोडा अवेअरनेस ठेवणं गरजेची गोष्ट होती. ऑलरेडी रिपीट होतं. ज्यांनी घड्याळ व्यवस्थित केलं असेल, ज्यांनी घड्याळ व्यवस्थित केलंय त्यांना त्या ठिकाणी काही देखील अडचण येणार नाही. म्हणून ह्या ठिकाणी कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. ज्या ठिकाणी 9चा संबंध येतो त्या ठिकाणी त्यावेळेस काटकोन एकदाच होतो, बाकीच्या ठिकाणी त्या तासांमध्ये 2 वेळा होतो. 3 वाजत असताना पण बरोबर तसंच होणार आहे. काटकोन एकदा होणार आहे म्हणजे 3चं टायमिंग ज्या ठिकाणी क्रॉस होणार आहे त्या ठिकाणी 100% फक्त एकदा आणि एकदाच काटकोन होणार आहे. या ठिकाणी 7 ते 8, आता बघा टायमिंग वरती आपण जाऊ. 7 ते 8चा विचार केला तर 2 वेळा काटकोन होणार. 8 ते 9चा काटकोन विचार केला तर 2 वेळा काटकोन होणार. 9 ते 10 या टायमिंग मध्ये ऑलरेडी 9 वाजलेले, त्यावेळी फक्त आणि फक्त एकदाच काटकोन होणार. आणि 10 ते 11 या टायमिंग मध्ये 2 वेळा काटकोन होणार. यांची बेरीज करा, 2, 2, 4 आणि 2, 6 आणि 1, 7. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर 7 वेळा त्या ठिकाणी काटकोन होणार, असं या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्हाला मी मागचे पण माझे सगळे लेक्चर बघा, तुम्ही ऑप्शन नंबर 2 आणि 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्या असं माझं कायम म्हणणं आहे. कारण तुम्ही शांत डोक्याने पेपर सोडवा, तुम्हाला 100% मार्क पडतील. आतापर्यंत आपण जेवढे घेतले, आता हा पझल आहे, हा पझल 100% अवघड स्वरूपाचा होता. अवघड का होता हो? प्रश्न अवघड नव्हता, प्रश्न अवघड नव्हता, परंतु तिथं त्याचं लॉजिक लागणं अवघड होतं. आता बघा सकाळी ह्या प्रश्नामध्ये, म्हणजे सकाळीच म्हणतं, काल माझा जो व्हिडिओ आहे त्याच्या ह्या प्रश्नामध्ये माझा गोंधळ झाला म्हणजे ह्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक होती. तुम्हाला मी म्हटलं ना की काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक दिसते, तर इथं 12 नसून त्या ठिकाणी 42 होतं, त्यामुळे उत्तर येत नव्हतं. पण लॉजिक बाकी मी मागच्याच व्हिडिओला सांगितलेलं होतं. बघा काय ह्या ठिकाणी लॉजिक लावलंय हो. 35ची फोड कशा पद्धतीनं केली, 35ला अशा पद्धतीनं केलेलं आहे. हा 3 घेतलाय, हा 5 घेतलाय, मध्ये गुणाकार केला, उत्तर किती आलं 15. उत्तर किती आलं 15. हे जे 12 आहेत, हे जे 12 आहेत, हे 12, हे जे 12 आहेत, 12, ह्या 12ची फोड अशा पद्धतीने केली, 1 आणि 2 मध्ये गुणाकार केला म्हणजे उत्तर किती येईल 2 येईल. मग हे 15 अधिक हे 2 अधिक करायचं, अधिक ह्या संख्येचा गुणाकार, या संख्येच्या अंकांचा गुणाकार, आणि जो गुणाकार येईल त्यांची काय करायची, बेरीज करायची. त्यावेळेस 15 अधिक 2 उत्तर किती येईल 17 येईल. ओके, आता खाली बघा, आता बघा, आता इथं बघा 42 दिले. 42ची फोड कशी करणार,
4 आणि 2 त्यांच्यामध्ये गुणाकार करणार. ओके, 4 गुणिले 2 किती येईल? 8 येईल. ओके, त्याच्या पुढची संख्या किती दिली आहे? 23 दिली. आता 23 ला फोडा. 23 म्हणजे काय? 2 आणि 3 आहे, त्यांचा गुणाकार केला, किती झाले? उत्तर आले 6. ह्या दोघांची बेरीज 8 आणि 6 14. बघा इथं 14 मांडलेले, इथं 14 मांडलेले. ओके, आता सेम मग तेच लॉजिक आहे. खाली खाली काय दिलेलं आहे? 19. बघा 19. 19 ची फोड कशी करणार? 1 आणि 9 मध्ये करणार. गुणाकार करा. 1 आणि 9 चा गुणाकार केला, उत्तर किती येईल? 9 येईल. प्लस पुढची संख्या कोणती दिली आहे? 43. 43 ला फोडा. 43 मध्ये किती येतात? 4 आणि 3 येतात, त्यांचा गुणाकार केला. 4 त्रिक 12, 4 त्रिक 12. मग 9 अधिक 12 केलं, 9 अधिक 12 केलं तर उत्तर किती येईल? 21 येईल. उत्तर येईल 21. मग 21 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 21 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता हिथं 20 दिले, हिथं 21 दिले, हिथं 25 दिले आणि हिथं 18 दिले, म्हणजे 100% पहिल्या ऑप्शनला तर तुम्ही जाणं गरजेची गोष्ट नव्हती. मग 20, 21 की 25 अशा पद्धतीने तुम्ही हिट करायला पाहिजे होतं. आणि डिरेक्टली जरी तुम्ही ऑप्शन नंबर 3 ला मार्क केला असतं, बाबा हे कोडच सुटा नाही, डायरेक्ट ऑप्शन नंबर 3 मार्क करू, तरी देखील तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. अशा पद्धतीने कालच्या मागच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी ही तर प्रिंटिंग मिस्टेक झाली, ती 14 घेतलं होतं, त्यामुळे ते उत्तर येत नव्हतं. तर ते 14 हिथं नसून हिथं होतं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बारीक प्रिंटिंग मिस्टेक होती, तर 42 होतं, त्यामुळे उत्तर येत नव्हतं. बाकीचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. हा गणपतीचा प्रश्न घेतलेला आहे, रिटाचा क्वेश्चन घेतलेला आहे, त्याच्यानंतर हा 95 नंबर घेतलेला आहे, 96 घेतलेला आहे, 97 घेतलेला आहे, 98 हा JKचा प्रश्न आहे, त्याने मध्ये JKचा टाकलेला आहे, 99 घेतलेला आहे, 100 घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं जे आपले मीरा भाईंदरचे पोलीस भरतीचे जे काय क्वेश्चन होते, मीरा भाईंदरच्या बुद्धिमापनचे जे काय क्वेश्चन होते, ते आपण इन डिटेल ॲनालिसिस घेतलेले आहेत. तुम्ही प्रत्येक वेळेस, सपोज आता मी ह्याच्या पुढे तसंच करणार आहे की तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी सांगत जाईल की आता मगाचे जसं झाडांचा आणि खांबांचा प्रॉब्लेम सांगितला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला वेळ दिला आणि सांगितलं की तुम्ही मला उत्तर काढून सांगा. तुम्ही प्रत्येक ठिकाणी मी काय लॉजिक वापरतोय, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम त्याच ठिकाणी तोंडपाठ होऊन जाईल व्हिडिओ बघताना. तुम्ही जर एखादी गोष्ट मन लावून जर केली, तर 100% तुमच्या ती गोष्ट बऱ्याच काळापर्यंत लक्षात राहत असते. आत्ता जुलै महिना आहे, डिसेंबर एंडिंगला परीक्षा होती, डिसेंबर एंडिंग जानेवारीमध्ये ॲड येईलच आता. मग डिसेंबर एंडिंग यायला किती दिवस राहिलेत? हार्डली एक 5-6 महिने राहील. 5 महिन्याने परत परीक्षा असणार आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा सुवर्ण संधी. आणि तुम्ही बघताय की एकाच ठिकाणी फॉर्म भरायचा असल्यामुळं मेरिट हे जे पहिलं मेरिट खूप फुगायचं ते मेरिट खाली येत चाललेलं आहे. कास्टचं मेरिट खूपच खाली लागलेलं त्या ठिकाणी दिसतं. पेपर जर हार्ड आला, म्हणजे आता हा मॉडरेट टू हार्ड लेवलमध्ये पेपर जातो विद्यार्थ्यांच्यामुळे. पोलीस भरतीच्या मानानं क्वेश्चन पेपर हा टफ झाला, पण ह्याच्यामध्ये 80 मार्क 100% घेण्यासारखं होते. तुम्हाला अबाव 75, 79, 80, 81 असे मार्क पडणं 100% अपेक्षित होतं. कारण 20 प्रश्न सगळ्या ह्याच्यातले सुटण्यासारखे होते. तुमचा त्या ठिकाणी टेम्परामेंट हा एकदम व्यवस्थित आणि चांगला असणं खूप गरजेची गोष्ट होती. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की तुम्ही लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आत्ता 10-12 काही प्रश्न घेतले, सकाळी जवळपास 15-16 प्रश्न मी घेतले असतील कालच्या मागच्या लेक्चरला. त्याच्या पाठीमागच्या सकाळच्या वगैरे मॉर्निंग सेशनच्या लेक्चरला मी जाणून बुजून 11 वाजता आपण तो व्हिडिओ टाकत असतो की त्या पाठीमागे बाबा तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला, तुम्हाला जर ऑप्शनवरून आन्सर काढण्याचा जर अप्रोच आला तर 100% तुम्हाला क्वेश्चन पेपर सोप्पा वाटायला लागेल. मी ऑप्शन इलिमिनेशनकडे जास्तीत जास्त जात असतो. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तुम्ही नक्की तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत लाईक करा. आपण हा मीरा भाईंदरचा पेपर झाला की नवी मुंबईचा झाला की मुंबईचा पेपर घेणार आहे, जेणेकरून मॅक्सिमम मुंबईच्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हीच अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.